असं आहे की कालच ठाणे महानगरपालिका असेल, विविध महापालिका महाराष्ट्रातील असतील, वॉर्ड रचनेची अधिसूचना निघाली। 2017 प्रमाणेच जर ठाणे महानगरपालिकेचं बोलायचं झालं तर एकूण संख्या 131च आहेत, 33 प्रभाग आहेत। त्यातला एक प्रभाग 3 वॉर्डांचा आहे आणि बाकी उरलेले 32 प्रभाग हे 4चे आहेत। कालच अधिसूचना जारी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संपूर्ण विषयाचा अभ्यास करते, मॅप्स देखील आम्ही चेक करतोय। पण बहुतांशी ठिकाणी 2017 प्रमाणेच प्रभाग रचना आहे असं दिसून येतं। काही ठिकाणी जर अनियमितता आढळली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच 4 सप्टेंबरच्या आत आयुक्त ठाणे महानगरपालिकेकडे आपला ज्या काही हरकती सूचना असतील ते नोंदवतील। प्रत्येक राजकीय पक्षाला ती संधी आहे, पण ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग रचना बघता बहुतांश ठिकाणी त्याच बाउंड्रीज ज्या 2017ला होत्या त्या आहेत। काही ठिकाणी मतदार केंद्र बदलली असतील, कारण आता ज्या वेळेला लोकसभेच्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला मतदारसंघांची संख्या ही विधानसभेला वाढलेली होती, कारण विधानसभेला सोसायटीच्या आत देखील जिथे मोठी मोठी गृहसंकुलं आहेत तिथे सोसायटीच्या आत देखील मतदार पोलिंग बूथ होते। त्यामध्ये काही बदल असेल तर तो देखील आपल्याला आक्षेप नोंदवता येईल। पण ह्याचा संपूर्ण अभ्यास करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर काही याच्यामध्ये आम्हाला अनियमितता आढळली तर आम्ही देखील याच्याबद्दलचा आक्षेप नक्की नोंदवू। असं आहे की लोकसभेला घवघवीत यश महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालं। 48 पैकी 31 ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले। त्यावेळेला कधीही महायुतीने वोट चोरली गेली, EVM सेट झाली, EVM मॅनेज झाली अशा प्रकारचा आक्षेप कधीही नोंदवला नाही। महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला तो महायुतीने मान्य केला आणि विधानसभेला महायुतीचे तिन्ही नेते हे अधिक जोराने सर्वच आम्ही तिन्ही पक्ष कामाला लागलो, जनतेपर्यंत गेलो आणि अभूतपूर्व असं यश महाराष्ट्राच्या जनतेने दिलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुती शेवटच्या मतदारापर्यंत आम्ही पोचू। महायुतीची भूमिका महाराष्ट्राच्या विकासासाठी घेत असलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोचवू। ज्या ज्या राजकीय पक्षांना या प्रारूप अधिसूचनेवर आक्षेप आहे तो त्यांनी नोंदवला पाहिजे, आक्षेप नोंदवायचा नाही आणि केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करणं हे देखील लोकशाहीसाठी योग्य नाही। मंडळी जे ते आरोप करणार आहेत, त्याबरोबर ही जी यादी आहे महाराष्ट्रात अनेक स्थानिक समित्या त्या देखील काही ठिकाणी चुकीच्या मांडल्या गेलेल्या असं देखील आहे, जशाच तसं पुन्हा वॉर्ड करण्यात आले असं देखील बांधिलकी आहे। असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यामध्ये देखील काही आक्षेप नाराजी आमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। त्यामुळे प्रत्येक स्थानिक पातळीवर विविध महानगरपालिकांमध्ये त्या राजकीय पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला जर काही चूक बाउंड्रीजमध्ये झाली असेल तर ते लगेच कळतं। त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या देखील ह्या अधिसूचनेमध्ये याचा अभ्यास करून आम्हाला देखील वाटलं तर आम्ही देखील आमचे आक्षेप नोंदवू। महायुतीमध्ये सत्तेत असताना देखील पक्षाची भूमिका ही वेगळी स्थानिक पातळीवर असू शकते। सर, आता भारत पाकिस्तान मॅचवर आता पुन्हा वाद पेटलेला आहे। उद्धव ठाकरे म्हणतात की आता सिंदूर कुठे गेलं असं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि एकीकडे ईव्हीवरती खापर फोडताना राहुल गांधी देखील दिसत आहे। असं आहे ना की महाराष्ट्राच्या बद्दल अचानक मतं कशी वाढली, अचानक 5 नंतर मतदानाचा टक्केवारी कशी वाढली याबद्दल अनेक आरोप हे काँग्रेसकडनं काँग्रेसचे नेते
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे आक्षेप नोंदवले. त्याबाबत विस्तृत अशी प्रेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घेतली. प्रत्येक पक्षाला प्रारूप मतदार यादी ही दिली जाते. जो जो राजकीय पक्ष नोंदणीकृत आहे त्या प्रत्येक पक्षाला एक सेट हा विनामूल्य इलेक्शन कमिशनकडनं दिला जातो. अपेक्षा अशी आहे की त्या राजकीय पक्षाचा प्रत्येक बूथवर बूथ लेवल एजंट असला पाहिजे, जो त्या बूथच्या यादीचा अभ्यास करतो. काही नावं त्याच्यामध्ये दुबार आढळली तर तुम्हाला त्याच्यावर आक्षेप घेता येतो. काही लोक मयत झाली असतील आणि नावं असतील तर तुम्हाला आक्षेप घेता येतो. पण हा आक्षेप घ्यायला एक कार्यकाळ दिला जातो. तो कार्यकाळ उलटल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या 7 महिन्यानंतर अशा प्रकारच्या आरोपांकडे केवळ राजकीय विफलतेतनं हे आरोप केलेत असं मला वाटतं. आज काँग्रेसने ठाण्यामध्ये आंदोलन केलं की एकाच वॉर्डामध्ये एकाच माणसाची 4-4 ठिकाणी नावं नोंदणी केली आहे. ही कुठेतरी घरी बसून कोणाच्या तरी आदेशावरनं सर्व नावं नोंदणी केली की एकाच माणसाचं 2 वॉर्डामध्ये किंवा 3 वॉर्डामध्ये नाव देखील आलं आहे, असं या संदर्भात देखील काँग्रेस. शेवटी काँग्रेसला अधिकार आहे की ज्यावेळेला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल त्यावेळेला दिलेल्या वेळामध्ये त्याने आक्षेप नोंदवावेत. आता ठाणे महानगरपालिकेची पण प्रारूप यादी येईल. आत्ता तर प्रभाग रचनेची अधिसूचना निघाली आहे. त्याच्यामध्ये काही आक्षेप असेल तर काँग्रेसच्या अध्यक्षांनी नोंदवावं. तो अध्यक्ष ते नोंदवणार नाहीत आणि काहीतरी प्रेस घेऊन काहीतरी आरोप करतील. आता 4 सप्टेंबरपर्यंत जर प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये काँग्रेसला काही वाटत असेल की चुकीचं झालं आहे, बाउंड्रीज बरोबर नाही आहेत, डायरेक्शन वाईज नाही आहेत, इकडच्या बिल्डिंग इकडचा भाग इकडे उचलून जोडला आहे, तर त्यांनी आक्षेप घ्यावा ना. लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे. पण ती वेळ 4 सप्टेंबरची निघून गेल्यानंतर आरोप करण्यात काय अर्थ आहे? विरोधकांनी असा देखील आरोप केला आहे की ही जी प्रभाग रचना झालेली आहे ही कुणाच्या तरी आदेशावरनं कुणाच्या तरी घरामध्ये बसून ही प्रभाग रचना केली असे देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे. असं आहे की काही नेत्यांना आपल्या बंगल्यामध्ये घेऊन रोज 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स घ्यायची सवय. ठाण्यातला कोण नेता आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, मला काय त्याचं नाव घ्यायची गरज नाही. त्यामुळे तेही सत्तेमध्ये होते. 9 ते 2000 म्हणजे 1999 ते 2014. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये पण मंत्री होते. त्यामुळे ह्या आरोपांना काही तथ्य नाही. काही आक्षेप आपल्याला असतील कुठल्याही राजकीय पक्षाला, जसं आम्ही म्हणतो ना की आम्हालाही जर काही या प्रारूप अधिसूचनेमध्ये प्रभाग रचनेच्या बाउंड्रीजमध्ये काही चुकीचं वाटलं तर आम्ही देखील आक्षेप नोंदवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जरी आम्ही महायुतीचा भाग असलो तर तसं त्या राजकीय पक्षाने आक्षेप नोंदावेत ना. केवळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि इलेक्शन कमिशनवर आरोप करून होत नाही. कळवा मतदारसंघामध्ये देखील आणि मुंबईमध्ये देखील काही रचना ज्या बदलण्यात आल्या असे देखील आरोप नितीन रावळ यांनी केले. का वाटतं त्या मतदारसंघामध्ये देखील नजीमुल्ला यांनी आमदारकी लढवली होती. येणाऱ्या काळात देखील तुम्हाला तो फटका बसू शकतो रचनेचा? असं आहे की कळव्यामध्ये 4 प्रभाग होते. 9, 23, 24, 25, 16 नगरसेवक होते. मुंब्र्यामध्येही तीच संख्या राहिलेली आहे. तीच प्रभाग रचना 2017ची जवळजवळ आहे. आणि त्यामुळे कळव्या मुंब्र्यामध्ये तरी चोराच्या उलट्या बोंबा असं तिथल्या स्थानिक आमदारांनी करू नये, याचं अध्ययन करावं, अभ्यास करावा. आणि काही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला काही आक्षेप असतील तर त्यांनी ते नोंदवावेत. तुमचा सल्ला मानला जाईल का? ते खूप मोठे आहेत. कारण देशामध्ये कुठलाही विषय झाला किंवा आंतरराष्ट्रीय जरी काही झाला, इराक, तरी आपल्याला सगळंच कळतं. अशा प्रकारे ते कायम बाईट देत असतात. त्यामुळे मी खूप लहान आहे त्यांना सल्ला देणार. मात्र कळव्यातनं अनेक नगरसेवक सोडून गेले, ते शिवसेनेत गेले. मात्र असं कळत होतं की शरदचंद्र पार्टीचे पक्षाचे जे नगरसेवक आहेत ते कुठेतरी अजित पवार गटात येणार होते. मात्र संधी त्यांना तिथे दिली गेली. त्यामुळे कुठेतरी या भागात देखील आपली ताकद वाढण्याची संख्या मोठी होती. असं आहे की लोकशाहीमध्ये स्थित्यंतर होत असतात. हे नगरसेवक अत्यंत तिथले आमदार यांच्या जवळचे होते. विधानसभेनंतर असं अचानक काय घडलं
की ही सर्व त्यांची जवळची लोकं त्यांना सोडून गेली, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी देखील करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.